Hello, dear students. Welcome again. I am Yogita Patil from PSGP Manders Junior College, लोणखेडा, शहादा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बिग डाटा बिग इनसाइट्स या पहिल्या सेक्शनमधील चौथ्या फ्रोजला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बघितलं की व्हॉट इज बिग डाटा. बिग डाटा म्हणजे काय ते आपण अभ्यासलं. देन uses of big data. uses of big data. बिग डेटाचे उपयोग. त्याच्यात फर्स्ट बघितलं आपण लोकेशन ट्रॅकिंग, सेकंड अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स, हवामानाचे नमुने समजून घेणे, स्थान ट्रॅक करणे. त्यानंतर हेल्थ केअर इंडस्ट्री, आरोग्यसेवा उद्योग हे आपण अभ्यासले. आता त्याचा चौथा उपयोग आहे बिग डेटाचा, तो आपण आज बघणार आहोत. नाव लुक ॲट द पेज नंबर 38, पेज नंबर 38. फोर्थ, बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग. बँकिंग फायनान्स म्हणजे काय, वित्त, अँड ट्रेडिंग म्हणजेच व्यापार. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. विथ द बिग डेटा ॲनालिटिक्स म्हणजे ॲनालिटिक्स विश्लेषणात्मक. तर बिग डेटा ॲनालिटिक्ससह त्याच्या मदतीने द इन्व्हेस्टमेंट पॅटर्न्स ऑफ द पीपल कॅन बी स्टडीड. इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक. तर लोकांच्या गुंतवणुकीच्या ज्या काही पद्धती आहेत ते या बिग डेटा ॲनालिटिक्सच्या मदतीने त्यांचा अभ्यास करू शकतो. न्यू इनसाइट्स हॅव enabled the banks and finance companies to come with suitable plans. New insights have enabled the banks and finance companies to come with suitable plans. तर नवीन जे काही इन्साइट्स आहेत किंवा अंतर्दृष्टी आहेत त्यामुळे बँक्स आणि फायनान्स किंवा वित्त कंपन्यांना त्या ठिकाणी पुढचे जे काही सुटेबल प्लॅन्स आहेत किंवा योजना आहेत ते आखण्यासाठी मदत होते. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. Big data has enabled smooth functioning of these agencies and institutions. तर बिग डेटामुळे या ज्या काही एजन्सीज आणि इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा संस्था आहेत त्यांचे फंक्शनिंग म्हणजेच कामकाज सुरळीत होण्यासाठी बिग डेटाची मदत होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. Banking and finance sector is using big data to predict and prevent cyber crimes, card fraud detection, archival of audit trials, etc. Banking and finance sector is using big data to predict म्हणजे काय, अंदाज बांधणे, and prevent म्हणजेच रोखणे. काय रोखणे, सायबर क्राईम्स किंवा सायबर जे काही गुन्हे आहेत ते, कार्ड फ्रॉड डिटेक्शन म्हणजेच फसवणूक, डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वगैरे यांच्या बाबतीतली फसवणूक, आर्चिवल ऑफ ऑडिट ट्रायल्सचे काही संग्राह्य जे काही आहेत तर त्यांचा अंदाज बांधणे आणि त्यांचे ते गुन्ह्यांपासून त्यांना रोखणे, सायबर क्राईम गुन्हे होण्यापासून रोखणे यासाठी बँकिंग आणि फायनान्स आणि वित्त कंपन्यांना बिग डेटाचा त्या ठिकाणी उपयोग होत असतो. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स अँड द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स बँक्स कॅन प्रेडिक्ट फ्युचर अटेम्प्ट्स. बाय ॲनालायझिंग द पास्ट डेटा ऑफ देअर कस्टमर्स, तर त्यांच्या कस्टमर्सचा जो काही पास्ट डेटा आहे तो बघणं आणि त्याच्यावरून द डेटा ऑन प्रिव्हियस ब्रूट फोर्स अटॅक्स मीन्स अ सायबर अटॅक दॅट रिलीज ऑन गेसिंग ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ए टार्गेटेड पासवर्ड अंटील द राईट वन इज फाउंड. तर काही सायबर अटॅक्स होतात बघा की त्या एखाद्याच्या अकाउंटमधील पैसे, बँक खात्यातले पैसे हे त्या ठिकाणी सायबर क्राईम म्हणजेच त्या ठिकाणी अकाउंटमधून ते गहाळ होतात किंवा गायब होतात. तर अशा प्रकारचे जे काही गुन्हे आहेत तर ते जर तसं झालं तर ते लगेच आपण त्या ठिकाणी किंवा ATM कार्ड, क्रेडिट कार्ड वगैरे हरवलं तर आपण ते लगेच बँकेत त्या ठिकाणी
कॉल करून वगैरे आपण ते लगेच लॉक करू शकतो. तर अशा प्रकारे मदत त्या ठिकाणी बिग डेटामुळे होत असते. बिग डेटा not only helps in predicting cyber crimes, but it also helps in handling issues related to missed transactions and failures in net banking. Missed ट्रान्झॅक्शन्स म्हणजेच रॉंग ट्रान्झॅक्शन्स. तर बिग डेटाचा उपयोग फक्त हे सायबर क्राईम्स किंवा सायबर गुन्हे जे काही आहेत तर ते रोखण्यासाठी किंवा त्यांचा अंदाज घेण्यासाठीच होत नाही, तर इट ऑल्सो हेल्प्स इन हँडलिंग इश्यूज रिलेटेड टू मिस्ड ट्रान्झॅक्शन्स. तर जे काही ट्रान्झॅक्शन्स किंवा व्यवहार जे चुकीचे होतात तर त्याच्यासाठी देखील ही मदत होत असते. अँड फेल्युअर्स इन नेट बँकिंग, आणि नेट बँकिंगमध्ये जर कधी कुठं फेल्युअर येत असेल किंवा अडचण येत असतील तर त्यासाठी देखील बिग डेटाची मदत होत असते. It can even predict possible spikes on servers so that banks can manage transactions accordingly. ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय आहे? अन एक्सचेंज और ट्रान्सफर ऑफ फंड्स म्हणजेच पैशांचा व्यवहार. नेक्स्ट पॅरेग्राफ. द सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन इन द ब्रॅकेट SEC म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन is using big data to monitor financial markets for possible illegal trades and suspicious activities. The Securities Exchange Commission is using big data to monitor financial markets for possible illegal trades. Possible संभाव्य illegal trades बेकायदा व्यापार अँड सस्पिशियस ॲक्टिव्हिटीज संशयास्पद व्यवहार. तर संभाव्य बेकायदा व्यापार आणि संशयास्पद व्यवहार यांच्यावर त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी SEC बिग डेटाचा वापर करत असते. The SEC is using network analytics and natural language processors to identify possible frauds in the फायनान्शियल मार्केट्स. तर अशा प्रकारे फायनान्शियल मार्केट्स म्हणजेच वित्तीय बाजारामध्ये पॉसिबल फ्रॉड्स म्हणजे संभाव्य धोके ओळखण्यासाठी SEC म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशन या नेटवर्क ॲनालिटिक्सचा आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसर्स नैसर्गिक भाषा प्रक्रिया किंवा जे काही प्रोसेसर आहे त्याचा उपयोग करत असते. नेक्स्ट पॅरेग्राफ. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इन द ब्रॅकेट SFT. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग इज एन एरिया वेअर बिग डेटा फाइंड्स अ लॉट ऑफ यूज टुडे. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग हे एक क्षेत्र आहे, SFT हे एक क्षेत्र आहे की जिथं बिग डेटाचा उपयोग आजच्या या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होतो. हिअर बिग डेटा algorithms are used to make trading decisions. Algorithms is a process of set of rules to be followed in a calculations especially by a computer. तर कॉम्प्युटरमध्ये त्या ठिकाणी जे काही गणितीय कॅल्क्युलेशन्स असतात ती प्रोसेस किंवा प्रक्रिया जी असते ती ॲल्गोरिदम्स आहे आणि ती वापरली जाते. त्याला ॲल्गोरिदम्स असं म्हटलं जातं. आर यूज टू मेक ट्रेडिंग डिसिजन्स. तर त्याचा उपयोग ट्रेडिंग डिसिजन्स तर व्यापारी निर्णय घेण्यासाठी होतो. टुडे द मेजॉरिटी ऑफ इक्विटी ट्रेडिंग नाव टेक्स प्लेस via data algorithms that increasingly take into account signals from social media networks and news websites to make buy and sell decisions in split seconds. अगदी काही सेकंदांमध्ये बाय अँड सेल खरेदी विक्रीचे जे काही निर्णय आहेत ते याच्या मदतीने होत असतात. सिग्नल्स फ्रॉम सोशल मीडिया नेटवर्क्स म्हणजे सोशल मीडिया नेटवर्क्स आणि न्यूज वेबसाईट्स यांच्या मदतीने अगदी काही सेकंदात ते होत असतात. पुढचा भाग आहे 5वा स्पोर्ट्स. When watching a cricket match, we are shown so many permutations and combinations of statistical analysis.
वेन वॉचिंग अ क्रिकेट मॅच, जेव्हा आपण क्रिकेट मॅच बघत असतो, वी आर शोन सो मेनी परम्युटेशन्स. परम्युटेशन्स म्हणजे क्रमवारी अँड कॉम्बिनेशन्स आणि संयोग ऑफ स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस. तर अशा प्रकारे अनेक क्रमवारी आणि संयोग स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसचे आपण गणितीय विश्लेषणाचे आपण बघत असतो किंवा दाखवले जातात. अ gigantic data has been created over a period of time from the recording of matches, training sessions and workouts. gigantic म्हणजेच एक विशाल, त्या ठिकाणी विशाल डेटा किंवा प्रचंड प्रमाणावर हा डेटा क्रिएट केला जातो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम फ्रॉम द रेकॉर्डिंग ऑफ मॅचेस, ट्रेनिंग सेशन्स प्रशिक्षण कालावधी किंवा तो काळ, सत्र प्रशिक्षण सत्र अँड वर्कआउट्स. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ द अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. द डेटा इनेबल्स अ स्पोर्ट्स पर्सन, इनेबल म्हणजे सक्षम करणे, तर त्या स्पोर्ट्स पर्सनला किंवा त्या खेळाडूला हा डेटा सक्षम करत असतो. कशासाठी? टू स्टडी हिज परफॉर्मन्स ॲज वेल ॲज ऑफ दी अदर प्लेयर्स वर्ल्ड वाईड. तर स्वतःचा परफॉर्मन्स त्याचबरोबर वर्ल्ड वाईड म्हणजे अगदी जगभरातील खेळाडूंचा परफॉर्मन्सचा अभ्यास करण्यासाठी त्याला इनेबल करत असतं किंवा त्याच्यामुळे तो या बिग डेटामुळे तो करू शकतो किंवा सक्षम होतो. It has tremendously helped in improving individual as well as team performance. It has tremendously helped in improving individual as well as team performance. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात बिग डेटा त्या ठिकाणी वैयक्तिक किंवा एखाद्या व्यक्तीला किंवा पूर्ण टीमला किंवा एखाद्या संघाचे त्या परफॉर्मन्सला त्या ठिकाणी इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करत असतो. द सेन्सर्स embedded in the sports equipment help us to understand our game from close quarters. The sensors help us to understand the field conditions, the weather, individual performance, etc. आणि या सेन्सर्सच्या मदत आपल्याला त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर होतो. द सेन्सर्स हेल्प्स अस टू अंडरस्टँड द फील्ड कंडिशन, एक क्षेत्राची परिस्थिती, द वेदर हवामान, इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स तर त्याची वैयक्तिक कामगिरी, हे सगळं जाणून घेण्यासाठी मदत होत असते, समजण्यासाठी मदत होत असते. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली. व्हिडिओ ॲनालिटिक्स हेल्प अस टू सी ईच अँड एव्हरी परफॉर्मन्स मायन्युटली म्हणजेच बारकाईने. आणि व्हिडिओ ॲनालिटिक्समुळे आपल्याला प्रत्येक त्या ठिकाणी परफॉर्मन्स अगदी बारकाईने बघता येतो. नाव लुक ॲट द पेज नंबर 39. 6. ॲडव्हर्टायझिंग, जाहिरात. Advertisers are one of the biggest players in big data. Advertisers are one of the biggest players in big data. Big data मध्ये ॲडव्हर्टायझर्स जाहिरातदार हे त्या ठिकाणी खूप मोठे खेळाडू आहेत. बी इट फेसबुक, गुगल, ट्विटर or any other online giant, all keep a track of the user behavior and transactions. तर हे जे काही ऑनलाईन जायंट आहे किंवा ऑनलाईन दिग्गज आहेत ते, मग आपण फेसबुक बघितलं, फेसबुक घ्या किंवा गुगल, ट्विटर किंवा कोणतंही ऑनलाईन असा दिग्गज असेल, ऑल कीप अ ट्रॅक ऑफ द युजर बिहेवियर अँड ट्रान्झॅक्शन्स. तर युजरचं किंवा त्या उपयोगकर्त्याचं किंवा वापरकर्त्याचं त्या ठिकाणी ते बिहेवियर, त्याची वागणूक, त्याचे ट्रान्झॅक्शन, त्याचे व्यवहार हे ते ट्रॅक करत असतात. These internet giants provide a great deal of data about people to the advertisers so that they can run targeted campaigns. These internet giants provide a great deal of data about people. तर हे जे काही इंटरनेट जायंट्स आहेत किंवा दिग्गज आहेत ते ॲडव्हर्टायझर्सला किंवा जाहिरातदारांना लोकांचा त्या ठिकाणी अशा प्रकारे डेटा त्या ठिकाणी ते प्रोव्हाइड करत असतात, पुरवत असतात की ज्यामुळे so that they can run targeted campaigns. टार्गेटेड लक्षित कॅम्पेन्स मोहीम, तर त्यामुळे ते आपली लक्षित मोहीम ते गाठू शकतात.
टेक फेसबुक फॉर एक्झाम्पल. आता फेसबुकचंच उदाहरण बघा. हिअर यू कॅन टार्गेट पीपल बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, वेबसाईट विजिट्स, इंटरेस्ट, जॉब रोल्स, डेमोग्राफिक्स अँड व्हॉट नॉट. तर फेसबुकचं उदाहरण बघा की आपल्याला लोक कशाप्रकारे टार्गेट करत असतात. यू कॅन टार्गेट पीपल, लोकांना कसं टार्गेट करायचं बेस्ड ऑन बाईंग इंटेंट, की तुम्ही कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी वारंवार त्यांचं ते खरेदी करत असतात किंवा ऑर्डर करत असतात. त्यानंतर वेबसाईट विजिट्स, कोणत्या वेबसाईटला तुम्ही सहसा जास्त विजिट देत असतात, तर त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी लगेच एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते आधी येत असतं. त्यानंतर इंटरेस्ट, तुमचे इंटरेस्ट, जॉब रोल्स काय आहेत, डेमोग्राफिक्स. डेमोग्राफिक्स म्हणजे काय, स्टॅटिस्टिकल डेटा रिलेटिंग टू दी गिवन पॉप्युलेशन अँड पर्टिक्युलर ग्रुप्स विदिन इट, म्हणजेच लोकसंख्याशास्त्र अँड व्हॉट नॉट. तर या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला त्या ठिकाणी आधीच नोटिफिकेशन मिळत असतं. ऑल दिस डेटा इज कलेक्टेड बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक्स. आणि हा जो काही डेटा आहे तो कशामुळे कलेक्ट केला जातो, कुठून कलेक्ट केला जातो, बाय फेसबुक अल्गोरिदम्स युजिंग बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक. बिग डेटा ॲनालिसिस टेक्निक हे ते तंत्र वापरून फेसबुकद्वारे ते कलेक्ट हा तुमचा सगळा डेटा केला जातो. द सेम गोज फॉर गुगल, आणि गुगलचं पण सेम आहे किंवा तसारखंच आहे. वेन यू टार्गेट पीपल बेस्ड ऑन क्लिक्स यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स, अँड वेन यू क्रिएट अ कॅम्पेन फॉर लीड्स देन यू विल गेट डिफरंट रिझल्ट्स. ऑल दिस इज मेड पॉसिबल युजिंग बिग डेटा. आणि हे सगळं बिग डेटाच्या वापरामुळे सगळं शक्य होतं. उर्वरित भाग आपण पुढच्या भागात व्हिडिओमध्ये बघू.